शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हरभरा पेरणीसोबत आपण कोणते खत व्यवस्थापन करू शकतो याचे 4 ते 5 पर्याय खताचे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. जे पर्याय आपल्या भागामध्ये उपलब्ध होतील त्याचा आपल्याला वापर हा पेरणीसोबत करायचा आहे. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले जर बघितलं तर हरभरा पिकाला नत्र कमी, स्फुरद जास्त, पोटॅश जास्त आणि सल्फर म्हणजे कारण की हरभरा पिकामध्ये जी मर रोग नंतर आपल्याला दिसून येते तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला पेरणीसोबतच सल्फरचे प्रमाण सुद्धा वापरणे हे तितकेच गरजेचे. शेतकरी मित्रांनो जर आपण खताचे पर्याय बघितले तर त्यामध्ये सर्वात पहिले जर बघितलं तर 10-26-26 ज्यामध्ये 10% नत्र, 26% फुरद आणि 26% पालाचा याचा एकरी 1 बॅग प्रमाणे वापर करायचा आहे आणि याच्यासोबतच सल्फर एकरी 10 किलो याप्रमाणे आपल्याला वापर हा करायचा आहे. शेतकरी मित्रांनो जर 10-26-26 उपलब्ध झाले नाही तर 14-35-14 याचा एकरी 1 बॅग प्रमाणे वापर करता आहे आणि सोबत आपल्याला सल्फर 10 किलो हे सुद्धा वापरायचे आहे. जर हे सुद्धा उपलब्ध झाले नाही तर 12-32-16 याचा एकरी 1 बॅग प्रमाणे वापर करता आहे आणि सोबत सल्फर एकरी 10 किलो प्रमाणे आपल्याला वापरायचे आहे. शेतकरी मित्रांनो हरभरा पिकाला पेरणीसोबत एकरी 1 बॅग याप्रमाणेच आपल्याला खत वापरायचे. बरेच जण मार्गदर्शन करताना किंवा सांगताना एकरी 2 बॅग, एकरी 3 बॅग याप्रमाणे आपल्याला सांगतात. परंतु एकरी 1 बॅग जरी दिले तरी सुद्धा हरभऱ्याचे विक्रमी आणि चांगले उत्पादन आपल्याला नक्कीच मिळते. जर शेतकरी मित्रांनो हे 3 खत सांगितले हे उपलब्ध नाही झाले तर आपण DAP आणि याच्यासोबत म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो याप्रमाणे वापरू शकतो आणि सोबत आपल्याला सल्फर 10 किलो हे वापरायचे आहे. जर सुद्धा हे चारही आपल्याला उपलब्ध झाले नाही तर 20-20-0-13 आणि याच्यासोबत आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो याप्रमाणे आपल्याला वापरायचा आहे. 20-20-0-13 वापरताना शेतकरी मित्रांनो आपल्याला सल्फर वेगळे घ्यायची काहीच गरज नाही कारण की यामध्ये 13% म्हणजे ऑलरेडी सल्फर आहे. फक्त याच्यासोबत आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला 25 किलो याप्रमाणे वापरायचा आहे. हे सुद्धा भेटले नाही तर 24-24-08 आणि याच्यासोबत म्युरेट ऑफ पोटॅश 25 किलो एकरी याप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची वाटत असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा कारण कमेंटमध्ये आलेल्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट आणि माहिती बघण्यासाठी ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचे धन्यवाद.